श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते। तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे, तर तो म्हणजे पावसाळ्यात वात दोष वाढवणारे पदार्थ। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण कुठले पदार्थ आहारात घेतल्यानंतर वात दोष कमी होतो व वातावर नियंत्रण मिळवू शकतो हे आपण बघितले। आता आज आपण बघणार आहोत की आपल्या आहारात कुठले पदार्थ जर वारंवार आले व अति प्रमाणात त्यांचे सेवन केले तर वातदोष वाढू शकतो। तर त्यातीलच पहिला पदार्थ म्हणजे कडधान्य, ज्याच्यात हरभरा, मटकी, वाटाणा, राजमा, तूर, पावटा हे सर्व कडधान्य येतात। आता ही कडधान्य गुणांनी वृक्ष असतात व वातुळ असतात, पण बऱ्याच वेळेला पावसाळ्यात फळभाज्या कमी प्रमाणात मिळत असतात, म्हणून आपल्या खाण्यामध्ये ही कडधान्य वारंवार येतात। ही सगळी कडधान्ये वात तर वाढवतातच, त्याचबरोबर पित्तही वाढवतात, पोटात गॅसेस व पोट गच्च करायलाही कारणीभूत ठरतात। अपवाद म्हटला तर मूग आणि कुळीथ यांचा आहे, कारण ही आपला वातदोष कमी करायला मदत करतात। म्हणूनच ही आधी सांगितलेली जी कडधान्य आहे यांचा आहारात कमीत कमी समावेश करावा, निदान पावसाळ्यात तरी। यानंतरचा आपण दुसरा पदार्थ बघणार आहोत, ज्याला न्यूट्रिशनल व्हॅल्यूचा स्त्रोत म्हणतात किंवा आपण त्याला सुपर फूड म्हणून सुद्धा ओळखतो, ते म्हणजे स्प्राउट्स किंवा मोड आलेली कडधान्य। बऱ्याच वेळेला वजन कमी करण्यासाठी किंवा डाएटमध्ये बरेच जण कच्ची कडधान्ये खातात, पण ही सगळी कच्ची कडधान्ये पचायला जड असतात, पोट गच्च करतात, पोट साफ व्हायला त्रास देतात, त्याचबरोबर ही आपल्या शरीरातील वातदोष वाढवतात व त्याचबरोबर पित्त वाढवून आम्लपित्ताला सुद्धा कारणीभूत ठरतात। आणि जर तुम्हाला अशी मोड आलेली कडधान्य घ्यायचीच असतील तर ती शक्यतो वाफवून घ्या किंवा उकळवून घेतली तर वातदोष वाढण्याचा प्रमाण जे आहे ते कमी राहील आणि ती पचायला सुद्धा तुलनेने थोडी हलकी राहते। यानंतरचा जो पदार्थ आहे ते म्हणजे पालेभाज्या। पालेभाज्या ह्या गुणांनी वृक्ष असतात, वातुळ तर असतातच, त्यासोबत आम्लपित्त निर्माण करणाऱ्या सुद्धा असतात। त्यामुळे तुम्ही फक्त फायबरचा सोर्स म्हणून पालेभाज्या घेत असाल तर निदान पावसाळ्यात तरी पालेभाज्यांचं प्रमाण कमी केलं तर नक्कीच उत्तम राहील। यानंतर येतात ते म्हणजे फळभाज्या। फळभाज्या ह्या खायला उत्तम असतात, आयुर्वेदाने तर त्याला नित्यसेवनीय म्हणजेच रोज खावाव्यात असं सांगितलं आहे, पण याला एक अपवाद आहे, तो म्हणजे कारल्याचा। आता जे लोक मधुमेहग्रस्त असतात ते जवळपास बऱ्याच वेळेस कारलं खात असतात, पण असं नेहमी सेवन करणं वात वाढवायला कारणीभूत ठरू शकतं, कारण कारलं हे कडू चवीचं असतं आणि कुठलाही कडू चवीचा पदार्थ हा आपला वात वाढवत असतो। तसंच तोंडली असेल किंवा अतिशय जास्त पिकलेलं वांग असेल किंवा मुळा असेल, हे पदार्थ सुद्धा वात वाढवायला कारणीभूत ठरू शकतात। यापुढील पदार्थ म्हणजे बटाटा। तर ज्यांना वाताची तक्रार आहे किंवा ज्यांची वात प्रकृती आहे त्यांनी त्यांच्या आहारात बटाट्याचं प्रमाण हे कमी करणं कधीही चांगलं ठरेल। त्यानंतरचा पदार्थ म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स। पाव, ब्रेड, बिस्किट हे सर्व बेकरी प्रोडक्ट्स बनवण्यासाठी जी बेकिंग प्रक्रिया केली जाते, त्या प्रक्रियेच्या दरम्यान त्या पदार्थांमधील सर्व स्निग्धता काढली जाते आणि त्यामुळे ते पदार्थ वृक्ष बनतात, वातुळ सुद्धा बनतात। तसंच ह्या पदार्थांमुळे पोट साफ होण्याची क्रिया बिघडते, त्यामुळे आपल्या पोटात जो वात असतो, जो की सर्व वातांच्या प्रकारामध्ये महत्त्वाचा मानला जातो, तोच बिघडतो आणि त्यामुळे इतर सगळे वात बिघडायला सुरुवात होते। यानंतर म्हणजे सर्व चटपटीत पदार्थ। पावसाळा म्हटलं तर सर्व चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होणं हे साहजिकच आहे, ज्याच्यामध्ये चिवडा, भेळ, फरसाण, वडा, भजी अशी सर्व पदार्थ येतात। ही सर्व पदार्थ गुणांनी वृक्ष असतात, वातुळ सुद्धा असतात आणि याच्यातील बऱ्याच पदार्थांमध्ये हरभऱ्याचा समावेश सुद्धा असतो आणि इच्छा होते म्हणून एखाद वेळेस खाणं ठीक आहे, पण जर आपण हे पदार्थ वारंवार ते पण पावसाळ्यात खात असू तर वातदोष हा नक्कीच वाढू शकतो। पुढील जी गोष्ट आहे ती म्हणजे
थंड पाणी, मुळातच पावसाळ्यात गारवा असतो आणि अशा वेळेला आपण जर थंड पाणी पिलो तर आपल्या शरीरातला गारवा वाढून वातसुद्धा वाढवायला सुरुवात होते. म्हणूनच पावसाळ्यात थंड पाण्याच्या ऐवजी कोमट पाणी जर घेतलं तर आपला जो वात आहे तो नियंत्रणात राहू शकतो. त्यासोबतच थंड पेयसुद्धा म्हणजेच कार्बोनेटेड ड्रिंक्ससुद्धा वात वाढवायला कारणीभूत ठरतात. तर ही सर्व पदार्थ आपल्या खाण्यामध्ये 1-2दा आले तर ठीक आहे, आपला वात लगेचच वाढेल असं नाही आहे. पण जर आपण सातत्याने हे पदार्थ सेवन केले तर मात्र आपला वातदोष जो आहे तो वाढू शकतो. आणि जर तुमचं शरीर वात प्रकृतीचं असेल किंवा तुम्हाला वाताचा ऑलरेडी त्रास असेल तर कधीही तुम्ही ह्या गोष्टी टाळलेल्याच चांगल्या. तर ही होती संपूर्ण माहिती. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आरोग्यदायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आरोग्याच्या पुढील महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, सकारात्मक रहा आणि हसत रहा. धन्यवाद.